क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत आणि हे एक नाव घेतल्यानंतर आपोआपच आपल्या मनामध्ये काहीतरी होतं, स्फूर्ती ती सुद्धा येते आणि आपल्याला सुद्धा असं काहीतरी करायचंय जेणेकरून आपण सुद्धा काहीतरी केलंय हे सगळ्यांना सांगू शकू, त्यांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. मग कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करू शकतो, कुठले कुठले गुण असे त्यांचे आहेत जे आपण अंगीकारू शकतो किंवा तसा प्रयत्न करू शकतो आयुष्यभर आणि मग आपण म्हणू शकतो की हो, मला सुद्धा काहीतरी येतं, मी सुद्धा काहीतरी करू शकतो. या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय आहे बघूया. आज सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे जाणता राजा. हा आपला जाणता राजा, त्याचे गुण किंवा त्यांनी जो इतिहास घडवला, त्याचा वारसा जो आपण पुढे नेतोय, त्याचं जे अस्तित्व आहे त्या इतिहासाचं, त्याच्यासाठी आपण काय काय करतोय, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलत असताना आपण दोन पाहुण्यांना आज आमंत्रित केलंय. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या बरोबर आहेत
प्रोफेसर डॉक्टर अनघा राणे, नमस्कार. नमस्कार. तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. धन्यवाद. मॅडम उपप्राचार्य आहेत KM अग्रवाल कॉलेज कल्याण, इथून ते आल्या आहेत आणि इतिहासाच्या त्या प्राध्यापिका आहेत. त्यामुळे एकंदरीतच महाराजांचा इतिहास, त्यांचे गुण, त्यांचे गुणवैशिष्ट्य, वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्यांचे गुण कसे आपल्यापर्यंत येतात आणि ते आपल्यासाठी कसे प्रेरणादायी ठरू शकतात, या सगळ्याबद्दल मॅडम आपल्याला सांगणार आहेत. आणि आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत स्वप्नील पवार, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. गड किल्ले अभ्यास त्याचं करत असताना त्यांचं संवर्धन कसं करायचं, किंवा कुठल्याही गडावर किल्ल्यावर आपण गेल्यानंतर एक शिवरायांचे भक्त किंवा शिवरायांचा वारसा पुढे नेणारे म्हणून आपण काय काय केलं पाहिजे, या सगळ्याबद्दल ते माहिती देणार आहेत. आणि किल्ले स्वच्छ कसे ठेवायचे, त्यांचं संवर्धन कसं करायचं, याबद्दल सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत. त्यात त्यांचं काम आहे. 10-12 वर्ष सातत्याने तुम्ही या कामामध्ये आहात. अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती, चर्चा आजच्या कार्यक्रमात होणार आहे. तुम्हाला सुद्धा जर काही सांगायचं असेल तर जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून बोलणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. आजचा जो आपला विषय आहे त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर वेगवेगळ्या गोष्टींची माहिती नेहमी आपल्याला मिळते. त्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम येतं, जेणेकरून आपला आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही. आणि फोन जेव्हा कराल तेव्हा प्रश्न विचारताना टीव्हीचा आवाज आपण शक्यतो बंद ठेवू, म्हणजे एको येणार नाही, तोच आवाज पुन्हा येणार नाही, सलगता येईल. त्याच्यात छोट्याशा गोष्टी आहेत, त्या जर सांभाळल्या तर वेगवेगळे विषय, वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत असते. दोघांचंही पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आज खूप महत्वाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी. चर्चेची सुरुवात करत असतानाच मॅडम तुम्हाला असं विचारायचंय की जेव्हा आपण शिवरायांचे गुण म्हणतो ते जर आपण मोजायला गेलो तर ते मोजता येण्यासारखे नाहीच. तरी सुद्धा जर आपण त्याच्यावर बोलायला गेलो तर कुठली गुणवैशिष्ट्ये अशी आहेत जी आजही तितकीच लागू पडतात जी त्यांनी त्या काळामध्ये स्वतः डेव्हलप केली होती? नमस्कार. शिवाजींचं पुण्यस्मरण करून मला खरोखर ही संधी मिळाल्याचं मी स्वतःला भाग्यवान समजते. आणि मला कायम एक असं वाटत राहतं की शिवाजी ही व्यक्ती नाहीये तर ती एक विचारधारा आहे. आणि आपण शाळांपासून जो शिवाजी शिकत आलेलो आहोत तर एक स्वराज्य संस्थापक म्हणून किंवा उत्तम लढवय्या म्हणून शिवाजी आपण शिकतो. पण कायम मला महाविद्यालयामध्ये शिकवताना असं वाटतं की केवळ अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला किंवा शाहिस्ते खानाची बोटं छाटली म्हणून केवळ शिवाजी मोठे नाहीत, तर त्याही पुढे जाऊन अगदी पार पूर्वीपासून चाणक्याने जी प्रशासनाची चौकट घालून दिलेली आहे त्या प्रशासनाच्या चौकटीमध्ये जनकल्याणकारी राज्य कसं करायचं, अगदी रयतेच्या, म्हणजे आपण ज्याला म्हणतो रयतेच्या भाजीच्या देठालाही जिथे नुकसान होणार नाही, बहुजन हिताय बहुजन सुखाय राज्य कसं निर्माण करायचं, हा जो शिवाजीचा गुण आहे आणि मला वाटतं तो कालातीत आहे. म्हणजे आम्ही असं कायम म्हणतो की शिवाजींच्या तेजातला एक कण जरी आपल्याकडे आला तर आम्ही असं म्हणू की तव तेजाचा एक किरण दे, तव शौर्याचा एकच क्षण दे, जीवनातील एकच क्षण दे, पुसू पानिपत, पुन्हा लिहाया अमुचा भारत, व्यास वाल्मिकी येतील धावत. वा वा वा, क्या बात. मला असं कायम वाटतं की व्यक्तीशी पारख करणं, व्यक्तीचे गुण ओळखणं, त्यांना आपल्याकडे बांधून ठेवणं, एक संघटन कौशल्य त्या ठिकाणी ठेवणं, नियोजनबद्ध हालचाली करणं आणि समोरचं शत्रू सैन्य किती आहे याची भीती मनात न बाळगता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं मानत शिवाजीराजे पुढे गेलेले आपल्याला दिसतात. आणि ज्याप्रमाणे हुकमतपणा रामचंद्रपंत अमात्य म्हणतात की केवळ शून्यातून नूतन सृष्टी निर्माण करणं. म्हणजे आपण पाहतो की शिवाजींचं बालवय जे आहे हे अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी पुण्यात गाढवाचा नांगर फिरवलेला होता त्या ठिकाणी त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. एक अत्यंत उत्तुंग ध्येयवाद ते बरोबर घेऊन चालतात आणि ही एक अशा प्रकारची सामाजिक क्रांती आहे जी जिजाबाईंना अपेक्षित होती. 18 पगड जातीतनं लोकांना बरोबर घेऊन चालणं, जेव्हा जातींची बंधनं अतिशय कडक होती आणि खूप जातभेद पाळले जात होते त्या काळामध्ये सगळ्या जातीतल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन आणि आपल्या मनात जी स्वराज्य संकल्पना आहे ती त्यांच्या मनात उतरवून सगळ्यांना बरोबर घेत पुढे चालणं, मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. आपण आता त्यांच्या लहानपणाचा उल्लेख केला, तिथे आपण थोडं पुढे जाऊया की आता जर आपण त्या आत्ताच्या काळाशी सुसंगत असं जर ते करायला गेलो तर कसं होईल, त्याच्यावर आपण थोडं नंतर बोलू. पण ह्या सगळ्यामध्ये स्वप्नील मला तुम्हाला असं विचारायचं की जेव्हा आपण शिवरायांचा उल्लेख करतो, त्यांच्या इतिहासाचा उल्लेख करतो, त्यांच्या इतिहासाचे सगळ्यात महत्वाचे साक्षीदार म्हणजे त्यांचे गड किल्ले आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे एक. तर या गड किल्ल्यांचं काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवतं?
त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि मग आपण हळूहळू संवर्धनाकडे जाऊया. सह्याद्री, आपल्याला जो सह्याद्री लाभलेला आहे त्याचा पुरेपूर वापर शिवाजी महाराजांनी केला. किल्ले बांधणी असो किंवा त्या सह्याद्रीतून येणाऱ्या वाटांवरती लक्ष ठेवणं असो. सो बऱ्याचशा घाटांवरती लक्ष ठेवून किल्ले बांधले गेले घाटांच्या संरक्षणासाठी. किंवा आज जसे आपण टोल वसूल करतो तसं तेव्हाच ती टोल यंत्रणा होती. तर अशा पद्धतीने किल्ले बांधले गेले, बळकट केले गेले आणि त्याचा एक जवळपास महाराष्ट्रात पकडलं तर जवळपास 400च्या आसपास किल्ले आहेत. आज आपण शोधायला गेलो तर 250 किल्ले तर आपल्याला खूप व्यवस्थित पाहायला मिळतील. बाकीचे बरेचसे किल्ले हरवलेत काळानुसार असं. तर किल्ले बांधणी आणि रचना हा एक खूप वेगळा विषय आहे. शत्रू चाल करून येऊ नये किंवा त्याने शत्रूंनी पाडाव करू नये, जिंकता येऊ नये, आपलं राज्य आपलं राहावं, ते कोणालाही सहज मिळता येऊ नये, यासाठी बरेच किल्ल्यांमध्ये बरेच बांधकामाचे वैशिष्ट्य आहेत. जसं की किल्ले हे पूर्वापारपासून चालत आले आहेत. अगदी 8व्या शतकापासून आपल्याला किल्ले पाहायला मिळतात. सो प्रत्येक राजवटीचे एक वैशिष्ट्य असतं आणि त्यांनी ते किल्ले बांधण्याच्या वास्तुरचनेमध्ये ते दाखवलेलं असतं. असा दैदिप्यमान इतिहास आपल्याकडे आहे. सो किल्ले बांधणीमधल्या काही बऱ्याचशा गमती जमती आहेत आणि त्यात काही शिवाजी महाराजांनी त्यात बदल करून पण आणलेले आहेत असं. तर त्यातलं एक सांगावं असं वाटतं, किल्ल्याचा दरवाजा. आपण किल्ल्याच्या दरवाजाबद्दल बोलूया. किल्ल्याचा दरवाजा हा शत्रूला लगेच पाडा होऊ नये किंवा लगेच तो फोडता येऊ नये याच्यासाठी तो भक्कम असावा. त्यानंतर तो बऱ्याचदा लपवलेला असावा. आपण ज्याला गोमुखी बांधणीची रचना म्हणतो की तो तटबंदीमध्ये कळत नाही की नक्की कुठच्या भागात दरवाजा आहे आणि कुठून फोडून जावं. पूर्वी किल्ल्याची तटबंदी बऱ्याचदा आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावरती पाहायला मिळते. त्यानंतर मग बऱ्याचशा किल्ल्यांमध्ये ते मध्यावरती म्हणजे अर्धा किल्ला चढून गेल्यानंतर ती तटबंदी पाहायला मिळते, जेणेकरून किल्ल्याचा पाडा होत असला तरी वरती बालेकिल्ला आणि इतर सैन्य आणि सगळा खजिना याच्या सुरक्षिततेसाठी वेळ मिळावा. असे काही बरेचसे मॉडिफिकेशन्स आपल्याला मिळतात. किल्ल्याचा गोमुखी बांधणीची रचना अशी असायची की हत्तीने धडक देऊन किल्ला दरवाजा पाडला जायचा. सो हत्ती धडक देऊ नये म्हणून तो असा दरवाजा वळवून आतमध्ये घेण्यात यायचा. सो एकाच वेळेस मोठा हल्ला त्याच्यावरती होणार नाही, ओंडक्याने धडक देणं किंवा हत्तीने धडक देणं असं होणार नाही. पण जसं जसं कालांतराने शत्रू बदलले, कालांतराने तांत्रिक तंत्र बदलले, तसं त्याच्यात बरेच बदल केले गेले. जसं की आपल्याकडे तोफा बंदुका ह्या सगळ्या आपण फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याकडनं आल्यानंतर मग बरेच युद्धनीतीत बदल झाले. अशा बऱ्याच गमती जमती आपल्याला किल्ल्यांबद्दल आणि त्या तिथे गेल्यानंतर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने दिसून सुद्धा येतात. स्वप्नील आपल्याला मध्ये मध्ये काही फोटोग्राफ्स सुद्धा नक्कीच दाखवणार आहेत की गड सौंदर्य आहे किंवा त्यांचं संवर्धन जेव्हा होतं तेव्हा काय केलं पाहिजे, या सगळ्याचे फोटोग्राफ पण आहेत छान छान. पण मॅडम आता पुन्हा जर आपण गुणांकडे यायला सुरुवात केली तर हे सगळं करण्यासाठी एक निरीक्षण शक्ती लहान वयात असणं हे फार गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही अशा पद्धतीचं एक छान बांधकाम किल्ल्यांचं जे आपल्या इतिहासाला किंवा आपले संरक्षक आहेत ते होऊ शकणार नाही. तर ही निरीक्षण शक्ती म्हणा हे सगळं लहान वयापासूनच शिवरायांमध्ये अगदीच लहानपणापासून. जसं की वारंवार असे उल्लेख येतात की महाराष्ट्रात तोच राज्य करेल त्याच्याकडे गडकोट किल्ले असतील. आणि मग हे सगळे किल्ले जे आहेत या अशा स्वरूपात शिवाजींना मिळालेले नाहीत. त्याच्यावरती त्यांना भरपूर काम करावं लागलं, बांधकाम करावं लागलं. जसं की आम्ही नेहमी सांगतो की जावळी प्रकरणामध्ये रायरी नावाची एक छोटी गढी शिवाजी महाराजांच्या ताब्यात आली आणि त्यानंतर रायरीवरती हिरोजी इंदुलकरांचं स्थापत्य आपल्याला दिसतं आणि रायगड हा मोठा किल्ला उभा राहिला. रायगडबद्दल जो शब्द वापरला आहे रायगडबद्दल चक्कोट किल्ला, म्हणजे खरोखर किल्ल्यांचं कौतुक जेव्हा आपण वाचतो किंवा किल्ल्यांचा संदर्भ जेव्हा आपण वाचतो तेव्हा म्हणजे या भूमीत आपलं राज्य टिकायला हवं असेल तर केवळ किल्लेच नव्हे तर आपण जलदुर्ग पण बांधले पाहिजेत. शिवलंका आपण ज्याला म्हणतो किंवा सिंधुदुर्ग किल्ला ज्याला आपण म्हणतो त्याची बांधणी ही आपल्याला काय म्हणतात सीमित करूच सोडते. एवढंच नाही तर मगाशी आपण ज्या गुणांविषयी बोलत होतो त्या गुणांकडे पुन्हा येताना मला असं सांगावंसं वाटतं की शत्रूच्या ताब्यात म्हणजे शत्रूच्या पक्षातील जे उमदे लढाऊ सैनिक आहेत त्यांच्या गुणांची पारख घेत ते सैनिक आपल्याकडे घेण्याचं जे कौशल्य आहे ते आपल्याला महाराजांच्या ठायी दिसून येतं. म्हणजे जावळीकर मोऱ्यांवरती जेव्हा शिवाजींनी आक्रमण केलं आणि जावळीकर मोऱ्यांच्या वतीने मोरारबाजी जेव्हा प्राणपणाने लढत होते तेव्हा त्या लढाईचा त्या पराक्रमाचा महाराजांना अतिशय कौतुक वाटलं आणि मग मोरारबाजींना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतलं. म्हणजे प्रत्येक विजयातनं माणसं जोडत पुढे जाणं हे आपल्याला त्यांच्या ठायी दिसून येतं. आणि आपण पुढल्या गुणांकडे जाऊयात पण आपल्याला फोन यायला सुरुवात झाली. अमोल खंडाळे अमरावतीहून आपल्याशी
पहिला फोन आहे त्यांचा, बघूया काय म्हणतात. नमस्कार अमोल, बोला. हॅलो हॅलो, प्रश्न विचारा अमोलजी, तुमचा आवाज येईल आता. मॅडम नमस्कार, मी अमोल खंडारे बोलतोय अमरावतीवरून. नमस्कार, बोला. मॅडम माझा प्रश्न सरांसाठी असा आहे की शिवाजी महाराजांनी बांधलेल्या एकूण किल्ल्यांची संख्या पाहिजे होती, किती आहे? बर, धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. किल्ल्यांची एकूण संख्या, ह्याचं उत्तर थोडंसं मोठं आहे. मला सांगायला असं आवडेल की एक डोंगर घेतला आणि त्याच्यावरती किल्ला बांधला, अशा शक्यता, अशा गोष्टी फार कमी घडल्यात. एक म्हणजे मुरुमदेवाचा डोंगर म्हणू शकतो आपण, जो राजगड त्यांनी राजगड बांधला आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी होती ती जवळपास पहिली राजधानी बरीच वर्ष, जवळपास 22-25 वर्ष राज्यकारभार केला. नंतर तो रायगडावरती स्थलांतरित केला. सो अशा वेळेस बऱ्याचदा काय होतं की शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून किल्ले आलेले आहेत. सो जेव्हा किल्ला ताब्यात येतो तेव्हा त्या किल्ल्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल केले जातात. प्रत्येक राज्यकर्त्याला जसं वाटेल त्याप्रमाणे तो मॉडिफिकेशन्स करून घेतो, बदल घडवून आणतो आणि तो किल्ला आहे त्या स्वरूपात पुढे वापरायला घेतो. सो संपूर्ण आपल्याला असं आकडा नाही देता येणार की संपूर्णपणे महाराजांनी बांधलेले किल्ले एवढे किल्ले आहेत. पण मग संरक्षणाच्या दृष्टीने काय काय मग त्याच्यामध्ये विचार केला गेला, असं काही स्पेसिफिक होतं का? तुमच्यापैकी कुणीही उत्तर दिलं तरी चालेल. म्हणजे स्वतंत्रपणे जसं की मुरुमदेवाचा डोंगर राजगड बनवला गेला, किंवा मग सिंधुदुर्ग एक उदाहरण देता येईल की सिंधुदुर्ग हा स्वतः महाराजांनी बांधून घेतलेला किल्ला आहे. म्हणजे समुद्रावर आपलं वर्चस्व असावं आणि त्याच्यासाठी जंजिरा ताब्यात येत नव्हता आपल्या. सो बऱ्याच परिश्रमानंतर पण जंजिरा मिळत नाहीये, तर जंजिरा सारखाच किंवा तेवढाच ताकदीचा किल्ला हे स्वप्न बघितलं महाराजांनी आणि त्यांनी तो सिंधुदुर्ग किल्ला पाण्यामध्ये बांधून काढला. म्हणजे भविष्यातले धोके आणखीन कुठून कुठून येऊ शकतात या सगळ्याचा विचार करून. 750 किलोमीटरची किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टी आहे आणि समुद्र जर आपण संरक्षित केला नाही तर काय होतं हे आपण आता नुकतंच 26-11 दरम्यान पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे जंजिरा हे एक कायम आव्हान राहिलं. समुद्रावर सत्ता कुणाची? तर सिद्धी, बरोबर आहे, वाडीचे सावंत, डच, इंग्रज आणि पोर्तुगीज. तर यांना जर आपल्याला तोंड द्यायचं आहे तर आपल्याकडे आरमार असलं पाहिजे, आपल्याकडे जलदुर्ग असले पाहिजे. या कल्पनेतून त्याचा विकास. बरोबर. थोडंसं आताच्या काळात जर आपण जोडायला गेलो मॅडम, तर असं नेहमीच म्हटलं जातं की बालपण हे प्रत्येक पिढीनुसार बदलत जातं. बरोबर आहे. आताच्या मुलांबद्दल जर आपण विचार केला तर त्यांच्या पुढे पण आव्हानं खूप आहेत, त्यांच्या पुढे सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत की त्यांना मूळ उद्दिष्टापासून कुठेतरी लांब नेऊ शकतात. तर ह्या सगळ्यावर जर आपल्याला उपाय शोधायचा असेल तर शिवचरित्र आपल्याला कसं अगदी महत्वाचं ठरू शकतं? कारण शिवरायांचं बालपण सुद्धा तुम्ही मगाशी म्हणालात तसं काही इतकं काही साधं सोपं सुंदर नव्हतं. नाही का? आव्हानं त्यांच्या वेळेला खूप वेगळ्या प्रकारची होती, पण तरी सुद्धा त्यातनं ते बाहेर आले आणि त्यांनी एक असं वैभव उभं केलं पुढे. याबद्दल काय सांगाल तुम्ही? थोडंसं आताच्या काळात जर आपण जोडलं तर. नाही, मला असं म्हणजे मला सांगावंसं असं वाटतं की जो ध्येयवाद शिवाजींच्या मनात जिजाबाईंनी रुजवला किंवा दादोजी कोंडदेवांकडनं रुजवला गेला किंवा इतर मोठ्या सवंगड्यांकडनं रुजवला गेला, तर मला असं वाटतं की त्यावेळेची जी परिस्थिती आहे ती फार त्यासाठी कारणीभूत आहे. म्हणजे जेव्हा पाश्चात्य इतिहासकार आपल्या इतिहासाकडे पाहतात आणि ग्रँडअप सारखा इतिहासकार असं म्हणतो की शिवाजीचा उदय हा एका जंगलातल्या वणव्याप्रमाणे आहे. म्हणजे जंगलात वणवा पेटला आणि एका टोळी नायकासारखा तो त्यातनं पुढे आला. पण मग ह्याच्यावरती आक्षेप घेताना, या मताचं खंडन करताना महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असं म्हणतात की महाराष्ट्राला जी संत परंपरा मिळालेली आहे या संत परंपरेतून कुठेतरी शिवाजीच्या वैचारिक जाणीवेचा उदय झालेला आपल्याला दिसतो. आणि मग ज्याप्रमाणे संतांनी सांगितलेलं आहे की म्हणजे निर्गुण निराकार देवाची पूजा करा किंवा भक्ती मार्गाचा स्वीकार करा, आणि प्रसंगी वारकरी आणि धारकरी हे दोनही शब्द आपल्याकडे ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे मला असं वाटतं की तिकडून तो ध्येयवाद शिवाजींकडे आला आणि एक आशेचा किरण म्हणून आपण शिवाजींकडे पाहतो. आणि त्यावेळेस एकंदर सगळी परिस्थिती जितकी निराशाजनक होती, अतिशय निराशाजनक परिस्थिती होती. आणि मग त्या परिस्थितीमध्ये ते उत्तम ध्येयवाद पुढे घेऊन चालतात आणि आपल्या सवंगड्यांना पुढे घेऊन येताना आपल्याला दिसतात. आणि मला असं वाटतं की खूप द्रष्टा राजा होता तो, की आपल्याला काय करायचंय, म्हणजे नक्की आपल्याला म्हणजे राज्य करण्यासाठी गादीवर बसायचंय, आपल्याला भूमीवर राज्य करायचंय की लोकांच्या मनावर राज्य करायचंय, ही कल्पना फार क्लिअर होती त्यावेळेस. म्हणजे जे जाणता राजा आपलं हे आहे आजच्या कार्यक्रमाचं हे आहे नाम आहे, तर ते खरोखर आहे की भूमीवर राज्य
उपयोग नसतो. राज्य हे लोकांच्या मनावर करावं लागतं. याच नोटवर आपण आपल्या कार्यक्रमातला पहिला ब्रेक घेऊया आणि अजूनही आपण ह्याबद्दल बोलणार आहोत. गड किल्ल्यांबद्दल बोलत असताना, गुणांबद्दल बोलत असताना अजूनही चर्चा अशीच पुढे जाणार आहे. तुम्ही बघत राहा. पहिला ब्रेक घेतोय सखी सह्याद्रीमध्ये. आज कोट्यवधींच्या स्वप्नांना उमेद मिळाली आहे मुद्रा लोनमुळे. माझ्या इथे पिढ्यानपिढ्या हँडलूमचं काम होतंय. माझं असं स्वप्न होतं की हे काम मी पुढे न्यावं, ज्यासाठी माझ्याकडे वर्किंग कॅपिटल कमी होतं. मला या मुद्रा योजनेविषयी कळलं. मला कमी व्याज दराने विना गॅरंटी लोन मिळालं. त्यामुळे माझं काम तर झालंच, पण मला याचा आनंद वाटला की मी 50 पेक्षा जास्त लोकांना काम दिलं आणि आज माझं प्रॉडक्ट देशाच्या कानाकोपऱ्यात जातं. प्रधानमंत्री मुद्रा योजना, गरजेनुसार लोन, उमेदीनुसार प्रगती. सकाळी उठल्यावर नेमकं काय हवं? कडक चहा सोबत ताज्या घडामोडी सांगणारं एखादं वर्तमानपत्र आणि मनात घोळणारं दिवसाचं नियोजन म्हणजेच नमस्कार मंडळी. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करत असताना आजचा आपला विषय काय आहे मला सगळ्यांना कळलं असेलच. जाणता राजा आज आपला विषय आहे आणि त्याच्या मागचं कारण सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण साजरी करत असताना त्यांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल आपण बोलतोच आहोत, पण त्यांनी जे एक वैभव पुढे आणलंय, गड किल्ल्यांच्या मार्फत हा जो इतिहास आपल्यापर्यंत आलाय त्याच्या संवर्धनाबद्दल सुद्धा आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अनघा राणे आणि स्वप्नील पवार. हे दोन आजचे आपले गेस्ट आहेत. आपण फोन घेतोय पहिला. आपल्याशी रामचंद्र बोलतायत सोलापूरहून. नमस्कार. स्वप्नील सर ना? बोला बोला, तुमचा प्रश्न सलग विचारा. नमस्कार सर, मी रामचंद्र सोलंकर बोलतोय. स्वप्नील सर ना? हो आहेत, बोला. हा सर. हा सर. हा छत्रपती शिवरायांच्या दरबारा. हॅलो सर. छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये ना मुलकी प्रशासनात आणि सैन्य प्रशासनात साधारणतः किती मुसलमान होते आणि आजकालचे त्या संशोधक आहेत ना, मी स्वतः गजानन भास्कर मेंदळे सरांशी बोललोय की मदारी मेहतर नावाचं हे जे पात्र आहे ना पूर्णपणे डुप्लिकेट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे असू शकतं? सर, आपल्याला ना इतिहासाच्या ज्या गोष्टींवर आपण 100% पूर्ण कुठल्याही अभ्यासाशिवाय भाष्य करू शकत नाही अशा गोष्टींचा उल्लेख आपण आजच्या चर्चेमध्ये न केलेला बरा होईल मला असं वाटतं. कारण इतिहासामध्ये काय दस्तऐवज आहेत किंवा काय हा पूर्णतः हा अभ्यासाचा एक विषय असतो. आणि जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो आहोत तेव्हा जी सुरुवात केली की त्यांच्यासाठी धर्म जात ह्या कुठल्याच गोष्टी कधीच मध्ये आल्या नाहीत. त्यांना नेहमीच एका समाजाला एक अखंड समाज म्हणून बरोबर घेऊन जायचं होतं. त्यामुळे त्यांच्या दरबारामध्ये कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हा कधीच तो प्रश्न नव्हता. सगळे एकत्र आहेत आणि एका ध्येयाने झपाटलेली मंडळी आहेत. एवढाच आपण विचार आत्ताच्या काळात जर केला तर मला वाटतं जास्त संयुक्तिक ठरेल, कारण त्याची गरज आताच्या काळामध्ये खूप आहे. हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये भेद करण्यापेक्षा. काय वाटतं मॅडम तुम्हाला? मला थोडीशी एक आता इथे हा मुद्दा आपण नमूद फक्त करावा त्यांच्या लागतो. प्रश्नाबद्दल त्यांनी जे शहानिशा करायला सांगितलं त्यावर नको भाष्य करायला. व्हॉट्सअप विद्यापीठ जे आता चाललेलं आहे तर या व्हॉट्सअप विद्यापीठातनं इतिहास शिकू नका. म्हणजे अगदी खूप प्रामाणिकपणे मी सांगायचा प्रयत्न करते की मूळ कागदपत्रांमध्ये जे तपशील आहेत ते तपशील आपण खरे मानले पाहिजेत. कागदपत्र नाहीत तर इतिहास नाही, बरोबर. नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. आणि ज्याप्रमाणे मदारी मेहतरचा उल्लेख केला तर आपण तो आता इथे नको घेऊया आपण विषय. खरंच आवश्यकता नाहीये तो विषय. आपण जर स्वप्नील संवर्धनाबद्दल गड किल्ल्यांच्या म्हटलं की इतिहास आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर जागतिक स्तरावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने तो पुढे नेला जातो. आपला हा एक वारसा आहे गड किल्ले, तर त्याचं संवर्धनाचं काम तू गेली अनेक वर्ष करतो आहेस, स्वच्छतेचं काम करतो आहेस, तर तुला त्याच्याबद्दलचे काय काय अनुभव येतात त्याच्याबद्दल सांगशील आम्हाला? बरं. गेली 13 वर्ष आम्ही हरिश्चंद्र गडावरती स्वच्छता मोहीम राबवतो. तर त्यामध्ये आम्हाला तिथे आपण काय करू शकतो, हे आपलं सौंदर्य आहे, वैभव आहे, तर हे जपण्यासाठी आपण एक खारीचा वाटा उचलूया का, अशा हेतूने आम्ही काही मित्रांनी स्वच्छता मोहीम सुरुवात केली. दरवर्षी आम्ही पावसाळ्याच्या आधी हरिश्चंद्र गडावरती एक स्वच्छता मोहीम राबवतो. आपण फोटो सुद्धा मध्ये मध्ये बघू शकणार आहोतच त्याचे. त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न असा ठेवतो की पावसामुळे जे प्लास्टिक तिथे नद्या सुरू होतात बऱ्याचशा आपल्याकडे
पावसाळ्यात ज्या नद्या सुरू होतात त्या नद्यांमार्फत ते सगळं कचरा आसपासच्या गावांमध्ये पसरतो. तिकडच्या गाई गुरांवरती ते खातात, प्लास्टिकमुळे त्यांचा मृत्यू होतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात. सो हा एक प्रचंड त्रास आहे ह्या गडकोटांवर. म्हणजे आपल्याकडे पर्यटन कसं असावं याबाबत फार अवेअरनेस नाही, जागरूकता नाही. त्यामुळे मग पर्यटनाला बऱ्याचदा पिकनिकचं स्वरूप तिथे दिलं जातं की आपण एखाद्या किल्ल्यावर जातोय, म्हणजे आपण कुठेतरी बाहेर जातोय, फिरायला जातोय आणि मग आपण पार्टी करूया. मग तिथे प्लास्टिकचा भस्मासूर, दारूच्या बाटल्या, अशा प्रचंड गोष्टी. किती स्वयंसेवी संस्था 31 डिसेंबर नंतर दुर्ग स्वच्छता मोहीम हातात घेतात. म्हणजे महाराष्ट्रात हे असं करावं लागतं हीच मोठी म्हणजे शोकांतिका आहे. हे अपेक्षित नाही ना. एकीकडे हे चित्र दिसतं तेव्हा दुसरीकडे असं चित्र दिसतं की जे विद्यार्थी इतिहासाचे नाहीत, अगदी इंजिनिअरिंग, मेडिकल आणि अगदी वेगळ्या क्षेत्रातले आहेत, ते अगदी आवडीने गड स्वच्छतेमध्ये जातात आणि संवर्धनाच्या कार्यात भाग घेतात. म्हणजे एक चांगली बाजू सुद्धा आहे आणि एक अशी बाजू सुद्धा. अगदी अगदी. पण ह्या सगळ्यामध्ये आपण असा इतिहास अजून नाही ना तयार केलेला की आपलं नाव त्याच्यावर असलं पाहिजे. ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं? नक्कीच आज आपल्याला बघायला मिळतं की बरीच जण किल्ल्यावर जातात आणि आपण तिथे गेल्याबद्दल आपलं तिथे नाव असलं पाहिजे म्हणून ऑइल पेंटने नाव लिहितात. ऑइल पेंटने नाव काढताना प्रचंड त्रास होतो. ते लगेच निघत नाही. परत त्या मूर्तीवर ऑइल पेंट फासलं असेल तर त्या मूर्ती कशी रिकव्हर करावी परत, याबाबत बऱ्याच प्रॉब्लेम्स येतात. सो आपलं नाव तिथे लिहिणं ही फार वेड्याची भूमिका आहे असं म्हणता येईल. म्हणजे शिवाजी महाराजांनी अगदी सह्याद्रीमध्ये जेवढे किल्ले बांधले, कोकणात बांधले, तिथे स्वतःचं नाव नाही लिहिलं त्यांनी की मी हा किल्ला बांधला. म्हणजे ज्या व्यक्तीने, महाराजांनी जिथे स्वतःचं नाव नाही लिहिलं तिथे मग इतरांनी तिथे फक्त गेल्याबद्दल नाव का लिहावं, हा फार एक दुःख देणं प्रचंड. म्हणजे पहिला किल्ला बघणाऱ्याला हे दुःख मिळतंच की अरे इथे कोणीतरी आपली नावं लिहिलेली आहेत. सो ह्याच्यावरती खूप काम होणं आवश्यक आहे, जनजागृती आवश्यक आहे. लोकांना हे समजून द्यायला पाहिजे की फक्त तुम्ही तिथे पोहोचलात म्हणून नाव लिहिता हे खूप चुकीचं आहे आणि हे अपेक्षित नाही. आपण जेव्हा कुठल्याही ऐतिहासिक स्थळी जातो तेव्हा आपण तिथला इतिहास अनुभवायला जातो. तिथे आपण पिकनिकला जात नसतो. हा त्याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे. छत्रपतींबद्दल आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा एक जाणता राजा आहे किंवा अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा एक प्रशासक असं जर आपण म्हणतो आहोत, त्याबरोबरीने कुटुंबाला दिलेलं प्राधान्य किंवा एक कुटुंबाप्रती असलेली त्यांची जागरूकता हा सुद्धा भाग खूप महत्वाचा आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा. काय सांगाल तुम्ही? नेहमी हा प्रश्न शिवाजीचे विवाह, शिवाजींचे राजनैतिक गरजेतून झालेले विवाह, कुटुंबाप्रती शिवाजीची काळजी किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून, आणि नंतर पूर्ण मग संभाजी आणि संभाजीबद्दलचे समज गैरसमज हा सगळा प्रकार त्या ठिकाणी येतो. पण मला असं वाटतं की आईशी घट्ट बांधलेला असा तो मुलगा आहे. आईचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा असा तो आहे. आणि मग त्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की 2.25 वर्ष राजे आईंना भेटलेले नाहीयेत. म्हणजे आताच्या ज्या आया मुलांना आपल्या पदराला बांधून ठेवतात त्यांनी खरं हे लक्षात घेतलं पाहिजे की स्वराज्य निर्मिती पुढे किंवा स्वराज्याच्या काय म्हणतो आपण सांभाळणुकी पुढे ते तिथे तसं फारसं आड येत नाही. म्हणजे कित्येक वेळा राजे म्हणजे काल मी एक लेक्चर ऐकताना मला असं जाणवलं की कित्येक महिने राजे कुठे आहेत हे निश्चितपणे कुटुंबियांना माहिती नसायचं. कुठल्या तरी मोहिमेत आहेत किंवा असं ते आहे. त्यामुळे हा एक सामंजस्य जे कौटुंबिक स्तराचं आहे. पुन्हा एकदा मी सांगते की आपल्या कुठल्या राणीकडे किंवा कुठल्या सुनेकडे काय गुण आहेत हे जोखण्याचं स्किल जे आहे ते महाराजांकडे आपल्याला आढळून येतं. अगदी खरंय. या सगळ्यामध्ये वेळोवेळी एक जबाबदारी उचलणं स्वतः प्रत्येक गोष्टीची राजाचा हा एक खूप महत्वाचा गुण असतो की जे काही घडतं आहे ते माझ्या राज्यात जर घडत असेल तर त्याचा जबाबदार मी असतो एक राजा म्हणून. हा सुद्धा आपल्याला आपण आपलं एक छोटं कुटुंब मानू आपलं आहे ते म्हणतोय ते त्याच्यामध्ये सुद्धा हे खूप महत्वाचं ठरतं की जे आपल्या आजूबाजूला घडतंय त्याचा जबाबदार मी आहे कुठे. हे महत्वाचं आहे आत्ताच्या काळात. काय सांगाल? निश्चितपणे. म्हणजे ज्याप्रमाणे कौटिल्याने सांगितलं की राजा हा पृथ्वीचा किंवा समस्त भूमीचा स्वामी आहे, तसं राजपद एकदा आपण स्वीकारलं आहे तर राज्याची जबाबदारी पण आपल्यावर आहे आणि कुटुंबाची जबाबदारी पण आपल्यावर आहे. आणि कधी कधी थोडंसं शिवाजी महाराजांचं चरित्र पाहताना असं वाटतं की खूप स्वराज्याच्या जबाबदारीमुळे मला असं वाटतं की पिता पुत्राची जी हे आहे ती थोडी लांबली गेली. म्हणजे
खूप काळ म्हणजे एक छत्रपती म्हणून शिवाजी आपल्याला फार उत्तुंग दिसून येतात. पण कदाचित सईबाई महाराजांचं खूप लवकर निधन झाल्यामुळे संभाजीराजांच्या लहानपणाविषयी वासी बेंद्रेंनी जे लेखन केलेलं आहे ते अनुभवत आपल्याला असं कळतं की ज्या जिजाबाई शिवाजीराजांना आई म्हणून घडवतात नातं बदलले. आता जिजाबाई आजी आहे आणि त्यामुळे थोडासा तो एक लहजा त्या ठिकाणी येत असतो. बरोबर, हे सुद्धा त्याच्यामध्ये अगदी प्रामुख्याने आढळतं. स्वप्नील, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जेव्हा तू वेगवेगळ्या वेळेला ट्रेक्स सुद्धा नेतोस, गड किल्ल्यांवर लोकांना बरोबर घेऊन जातोस, तर तुला असं वाटतं का की तिकडे जात असताना अशा पद्धतीचा इतिहास वेगळ्या पद्धतीने सांगणं लोकांना हे खूप महत्वाचं ठरू शकतं? पर्यटनाचा जो मगाशी तू उल्लेख केलास की तेवढी जागरूकता आपल्याकडे नाही. आता तिकडचे जे स्थानिक असतात ते त्या सगळ्या इतिहासाची माहिती देत असतात तुम्ही जर एखाद्या किल्ल्यावर गेल्यानंतर. पण एक आधीच आपण कुठल्या किल्ल्यावर जातो आहोत, तिथे गेल्यानंतर आपली मानसिकता काय असायला हवी, ह्याचा आधीच थोडासा गृहपाठ करणं गरजेचं ठरेल असं वाटतं तुला, किंवा त्याने काही फायदा होऊ शकेल? नक्कीच फायदा होईल. म्हणजे तो किल्ला 400 वर्षापूर्वी कसा होता हे जेव्हा आपण वाचून जाऊ, त्याची माहिती घेऊन जाऊ, तेव्हा ते आपल्या तिथे फक्त आज बघायला गेलं तर काय, बरेच जण म्हणतात की फक्त दगडधोंडे आहेत, पण त्या दगडधोंड्यांचा रक्तरंजित इतिहास काय होता याचा शोध घेताना त्याचा खरंच फायदा होईल की आपण त्या किल्ल्यावर काय घडलेलं आहे त्याच्यावरची एखादी लढाई बघून गेलो, वाचून गेलो, किंवा त्या किल्ल्याची रचना काय बघितली, ते तिकडे गस्त कुठे असेल, तिथे गस्तला किती जण नेमले असतील, पाण्याची सोय गडावर कुठे असेल, कुठून पाणी आणलं जात. पाण्याबद्दल सांगायचं झालं तर आजही महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला जातो बऱ्याच भागांमध्ये आणि पाण्याचे इतके प्रॉब्लेम्स आहेत. आजही 400 वर्षानंतर पण गडकिल्ल्यांवरती पाण्याची टाकी आहेत, मुबलक प्रमाणात टाकी आहेत, वर्ष ते पाणी वापरलं जातं. आणि काही ठिकाणी आम्ही बघितलंय की किल्ल्यांवरून पाईप टाकून खाली गावातलं पाणी आणलं जातं. सो ही एक कमाल रचना आहे म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने. म्हणजे फक्त माझं म्हणणं आहे की फक्त इतिहास हा दृष्टिकोन नाहीये त्याच्यामागे, तुमचा इतिहास आहे, भूगोल आहे, वास्तुशास्त्र आहे, या सगळ्या तुम्हाला सगळंच आहे. म्हणजे तुम्हाला फक्त त्या किल्ल्यावरती मोकळेपणाने जायचंय, काहीतरी घेण्यासाठी जायचंय, शोधण्यासाठी जायचंय. फक्त तो आपल्याकडे जो अँगल आहे की फिरण्याचा आणि पिकनिकचा हा बदलला नाहीये. हे वारसा पर्यटन ही संज्ञा विकसित व्हायला हवी. तुम्हाला पर्सनली असं वाटतं का की आपण हल्ली बराचसा वेळ ह्या सगळ्यामध्ये मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो? कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर ते ठिकाण अनुभवण्यापेक्षा मी तिकडे येऊन गेलोय ह्याचे सेल्फीज काढणं आणि मग काही वेळेला जीवावर बेतणारे सेल्फीज घेणं, तिकडे गेल्यानंतर तो किल्ला ज्या कारणासाठी प्रसिद्ध आहे तो ते न राहता या गोष्टींनी प्रसिद्ध होतो, असं वाटतं? दुर्दैवाने नक्कीच वाटतं. म्हणजे टेक्नॉलॉजीची जशी साथ मिळते तसं म्हणजे इंटरनेट, स्मार्टफोन, लोकांकडे स्मार्टफोन आले, इंटरनेट आलं, इंटरनेट जिथे फिरायला जातील तिथे इंटरनेट मिळायला लागलं. सो ती एक आवड निर्माण झाली आपसूक की आम्ही कुठे गेलो ते दाखवणं. पण याचा अतिरेक नक्कीच वाईट आहे की तुम्ही त्या जागी आहात तर त्या जागेबद्दल फिरणं सोडून जर तुम्ही सेल्फीज किंवा इतरांना दाखवणं आम्ही काय करतो ह्याच्या मागे लागत असेल तर नक्कीच. तुम्हाला काय वाटतं ही घाई होते सगळ्याची, आपण खूप उगीच घाई करतोय? उल्लेख केला की टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगला जो आहे तर ते हवाई छायाचित्रण आज आपल्याकडे डेव्हलप झालेलं आहे किंवा 360 अँगल मधनं जे आज किल्ल्याचे फोटो काढले जातात तर ते गरजेचं आहे. म्हणजे जो आपला लुप्त होत चाललेला वारसा आहे त्याला जतन करून ठेवण्यासाठी आपण या टेक्नॉलॉजीचा उपयोग करू शकतो. पण आता मी जेव्हा तरुणाईला घेऊन जाते किल्ल्यावर तेव्हा तो किल्ला पाहणे, याची देही याची डोळी तुम्हाला पाहायला मिळतोय, पण तो पाहत नाहीत, आधी फोटो काढत बसतात. आणि सगळ्यात वाईट हे आहे की त्याच्याबरोबर माझा फोटो काढणं. म्हणजे कधी कधी मला स्वतःलाही शिवाजी महाराजांच्या समोर आपला फोटो काढताना आपल्याला एक प्रकारचं म्हणजे आपण खरोखर त्या योग्यतेचे आहोत का तिथे उभं राहून फोटो, हा एक विचार होणं गरजेचं आहे. पण ते नाही तरुणाईत आढळून येत. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता एक उपप्राचार्य आहात, प्राध्यापिका आहात, त्यामुळे रोज सातत्याने तुम्ही तरुणाई बरोबर असता. तर तुम्हाला असं काय वाटतं खूप मनापासून की तरुणाईने आज जेव्हा छत्रपती एक साधारणतः 20-21 किंवा 16 ते 21 या वयोगटामध्ये होते, ज्या वयोगटात आता कॉलेजची मुलं असतात, त्यांचे कुठले असे गुण आहेत, कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या आता कॉलेजच्या मुलांनी स्वतःमध्ये आणणं ही काळाची गरज झालेली आहे? निश्चित ध्येय आणि डेडिकेशन. ध्येय निश्चिती, गोल सेटिंग ज्याला आपण म्हणतो, स्मार्ट गोल सेटिंग, ते असायलाच हवं. म्हणजे महाराजांकडून शिकण्याच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात पहिली गोष्ट ही आहे की माझं ध्येय मला ठरवता आलं पाहिजे आणि त्या ध्येयाप्रती अविचल सातत्याने प्रवास करता आला पाहिजे. म्हणजे शिवचरित्रात आपल्याला असं दिसतं की
गरजेला 4 पावलं पुढे जाऊन महाराज मागे पण आलेले आहेत एक पाऊल. म्हणजे शिवचरित्रातल्या 2 घटना ज्या आहेत, एक अफजल वध आणि दुसरी आग्रा भेट. म्हणजे आग्रा भेटीबद्दल मला नेहमी ही गोष्ट सांगावीशी वाटते की आपला माणूस मरू न देता इतके हजारो किलोमीटर तिकडे गेलेले, आग्र्याला गेलेले मराठे परत आलेत. लक्षात घ्या, या ठिकाणी जी स्ट्रॅटेजी आहे प्रत्येक मोहिमेच्या अगोदरची, जी व्यूहरचना आहे किंवा बहिर्जी नायकांकडनं काढलेली बित्तम बातमी आहे आणि एकदम नियोजनाबद्ध कारभार आहे, एकदम नियोजनबद्ध, तो इतर कुणालाही फारसा कळलेला नाही. आजच्या तरुणाईच्या बाबतीमध्ये जेव्हा मी मुलांबरोबर वावरते ना, तेव्हा मला सगळ्यात पहिलं हे जाणवतं की या पिढीला हेच माहित नाही की त्यांना काय हवंय. निश्चितपणे त्यांना काय व्हायचंय हे त्यांना कळत नाही. आणि ज्यांना कळलेलं असतं त्यांची त्या प्रती तेवढी निष्ठा किंवा धडपड जाणवून येत नाही. म्हणजे झोप उडली पाहिजे ना माणसाची, खरंय, आपलं स्वप्न साकार करण्यासाठी माणसाची झोप उडली पाहिजे, ते दिसत नाहीये. आणि जसं की मगासपासून हा मुद्दा येतोय की मोबाईल आणि हा सगळा सोशल मीडिया आहे ना, याने तुम्हाला खाऊन टाकता कामा नये. हे सगळं उपयोगाचं आहे, गरजेचं आहे, पण त्याचा जिथे उपयोग व्हायला हवा तिथेच व्हायला हवा ना. एक्झॅक्टली. अदरवाईज ते तुमचं आयुष्य खराब करतायत. खरंय. याबद्दल अजूनही आपण बोलणार आहोत. जेव्हा संवर्धनाबद्दल आपण बोलतो आहोत तेव्हा आपण अजून काय काय करू शकतो जेणेकरून ते खूप इंटरेस्टिंग होऊ शकतं, याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. पण कार्यक्रमात एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा सखी सह्याद्री. सुपरहिट मराठी चित्रपट अशी ही बनवा बनवी. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे, पण सध्या काय माझं पाकिट अशक्त आहे. त्याचं काय झालं मालक, रात्री झोपायला उशीर झाला म्हणून उठायला लेट झाला म्हणून उशीर झाला. हे पहा, तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बसनी येत जा. तेरी माँ मेरी माँ दोनों ने टांग से झाड़ू कर दिया. अच्छा तो हम चलते हैं टिंग 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 टिंग. अच्छा तो हम चलते हैं टिंग. तर चूक माझीच होती आणि ती तुमच्यामुळे झाली माहिती. बिकॉज ऑफ मी. मॅडम यू आर मीटिंग फॉर द फर्स्ट टाइम. तुमची माझी ओळख सुद्धा नाहीये. अहो, मला तुम्हाला काही विचारायचंय. प्रसारण शनिवार दिनांक 23 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. बोला. काय म्हणजे काय लिवायचं काय हो? अहो नाव अहो तर कामच आहे आमचं. उगाच घाबरलो होतो. म्हणजे मला आत्ता कळलं पांडुरंगा. काय कळलं? काही नाही, हेच तुला अशी चक्कर आपल्या रश्मीच्या वेळेला आली होती शेवटची. पण जाधव एक पाहिल्या काय माहितीये, कर्तबगार कणखर पुरुषाला कधीही सुंदर आणि हुशार बायको मिळत नाही. का सर का? अरे का म्हणजे काय, कारण असा मनुष्य कधी बायकोसमोर वागत नाही. कावळ्याच्या तोंडात पुरी, सोमवार ते गुरुवार दुपारी 12:30 बघ, मी तुम्हा दोघींना कधीच काही सांगितलं नाही. विवियनने जेव्हापासून तुला तिचा पत्ता दिला आहे तेव्हापासून मी हैराण आहे. आपल्या तिवारी कुटुंबाची पण एक मान मर्यादा आहे. बाहेरची कोणती मुलगी ते कसं समजणार. इतका निरागस, इतका निर्दोष आहे तुझा चेहरा. कुणाचा खून पण करशील तरी न्यायालय तुला सोडेल. एखादी बाटली वगैरे स्मगल करून आणली की नाही आमच्यासाठी साले साहेब? इथे घरी बसून बसून बोर झालोय आम्ही. कृष्णकली, सोमवार ते शुक्रवार सकाळी 11:30. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. छत्रपती शिवरायांची जयंती आपण आज साजरी करतो आहोत आपल्या कार्यक्रमात. आपला विषय आहे जाणता राजा आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अनघा राणे आणि स्वप्नील पवार आपल्या बरोबर आहेत. मला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे. दोघंही तशी क्षेत्र वेगळी आहेत पण इतिहासाशीच जोडलेली. तर दोघांनाही असं विचारायचं की हा इतिहास आपला आहे, शिवरायांचा इतिहास आहे, तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पुढल्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय काय करू शकतो. मी मॅडम तुमच्यापासून सुरुवात करते की थोडा रंजकता त्याच्यामध्ये येईल किंवा त्याच्यामध्ये आणखी लहान मुलं विशेष करून आकर्षित होतील ह्याच्यासाठी आपण काय काय करू शकू. खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. म्हणजे मी दरवेळेसच माझ्या वर्गात बोलत आहे की 50 मिनिटाच्या तासात आणि 4 भिंतीत शिवाजी नाही शिकवताय. अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. जर मला विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमाची जोड घेऊन शिवकालीन नाणी, कागदपत्र, मॅन्युस्क्रिप्ट, हस्तलिखित जर दाखवता आली किंवा जर त्यांच्या स्टडी टूल्स ज्या आहेत त्या नेता आल्या तर ते जास्त चांगलं असू शकेल. अगदी शालेय माध्यमापासून आपण सुरुवात केली तर खूप गोष्टी इतिहासाशी निगडीत अशा असेंद्रिय अनेक गोष्टी आहेत की ज्या दागदागिने, शस्त्रास्त्रे, बरोबर आहे, त्यांचं प्रदर्शन
मुलांना त्या दृकश्राव्य माध्यमातून दाखवणं हे फार गरजेचं आहे. हा झाला एक भाग. नंतर दुसरा भाग असा आहे की जसं की स्वप्नील सर वारंवार म्हणतात की त्यांचं संवर्धन करण्यासाठी मुलांना खूप लहानपणापासून हेरिटेजची माहिती दिली गेली पाहिजे. रशियामध्ये खास असा एक प्रकार माझ्या ऐकिवात आला की जेव्हा एखाद्या दाम्पत्याचं लग्न ठरतं तेव्हा वाग्निश्चय ते लग्न या काळादरम्यान त्यांना ऐतिहासिक वास्तूंच्या बरोबर काही काळ राहावं लागतं. हा, तर आपल्याकडे मात्र त्याबाबत तेवढी अजून हेरिटेज बद्दल जागरूकता दिसून येत नाही. हे जे इतिहासाचे साक्षीदार आहेत तर यांची ओळख मुलांना झाली पाहिजे. मग ते लेणी स्वरूपात असतील, किल्ली स्वरूपात असतील, ते फक्त शिवकालासाठीच नाही, त्याच्या आधीचे किंवा नंतरची ही सगळी जी जागरूकता आहे, जाणीव जागृती जी आहे ती होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पाठ्यपुस्तकातला इतिहास तर महत्वाचा आहेच, पण त्याच्या अलीकडे आणि पलीकडे जे प्रज्ञावंत लेखन झालेलं आहे किंवा आता म्हणजे नावच घ्यायला पाहिजेत की बाबासाहेब पुरंदरे म्हणा किंवा नेनाथ, आता तर खूप सोयी आहेत ना, जसं आपण मोबाईलचा उल्लेख करतोय, युट्यूबवरती व्याख्यानं उपलब्ध आहेत. मुलं इतका वेळ दुसरं काहीतरी टाइमपास करत असतात, तर का नाही ते अशा चांगल्या इतिहासकारांची, आणि चांगलं आणि वाईट असं काही असत नाही, इतिहासामध्ये प्रत्येकाचा आपला एक दृष्टिकोन असतो. आणि जर तुम्हाला सत्याप्रत जायचं आहे तर अनेक दृष्टिकोन तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे, तर ते विद्यार्थ्यांनी ऐकावेत असं मला, म्हणजे मी स्वतः अजूनही 27 वर्ष इतिहास शिकूनही मी असं कधीही म्हणण्याचा प्रयत्न करत नाही की मला इतिहास पूर्ण येतो, कारण तो दरवेळेला नवा काहीतरी सापडत असतो. इंटरप्रिटेशन हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे होत असतं. आणि मग आजच्या विद्यार्थ्यांनी जर तुमच्याकडे इतका मोठा इलेक्ट्रॉनिक मीडिया उपलब्ध आहे, सोशल मीडिया उपलब्ध आहे, तर त्याचा पॉझिटिव्ह उपयोग करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरंय. स्वप्नील, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही असं एक बऱ्याच ठिकाणी फिरून आला आहात, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी इतिहास हा खूप वेगळ्या पद्धतीने दाखवला जातो, सांगितला जातो, तसं आपल्याकडे काही करता येऊ शकेल? काय सांगाल? नक्कीच करता येऊ शकेल. आपल्याकडे किल्ले, त्याची बांधणी, रचना याच्यावरती बऱ्याच गोष्टी घडवता येतील. एक छोटंसं उदाहरण द्यावंसं वाटतं. असंच आपल्याकडचे किल्ले, आणि एक उत्सुकता असते आपल्याला, आपल्याकडचे किल्ले आणि बाहेरच्या जगातले किल्ले ते कसे असतील, काय असतील. सो त्या संदर्भात फिरत फिरत आम्ही स्वीडनमधल्या एका छोट्याशा कलमार गावातल्या कलमार कॅसलमध्ये गेलो होतो. तिथे बघण्यासारखं बरंच काही, तिथे शिकण्यासारखं किल्ल्यांबाबत बरंच काही मिळालं. त्यांनी तो किल्ला, आपल्याकडे जसे किल्ले ओस पडले तसे त्यांच्याकडे पडले होते एक काळ, पण त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्या किल्ल्यांना नवसंजीवनी दिली, उभारी दिली, आणि तो किल्ला त्यांनी सजवला. तो किल्ला त्यांनी लहान मुलांच्या दृष्टीने सजवला. लहान मुलांना युद्धही लहान मुलांना करण्यासाठी त्यांना तशा पद्धतीची लुटूपुटूची लढाई आपण ज्याला म्हणू शकतो की त्यांना युद्ध खेळण्यासाठीचे तिथे खेळ केले, त्यांना चित्रकला स्पर्धा भरवल्या त्यांच्यासाठी. आणि तो किल्ला त्या काळात कसा होता, त्या किल्ल्याचं वैभव जे 15व्या 16व्या शतकात होतं तेव्हा कसं होतं हे म्हणजे त्यावेळेसची लोक कसे कपडे घालायचे, त्या कपड्यांची पद्धत काय, कशापासून बनले होते, म्हणजे डायनिंग हॉल, जेवणाची व्यवस्था, राजघराण्याची जेवणाची व्यवस्था कशी असायची, जतन केले त्यांनी, कशा पद्धतीचं होतं ते. म्हणजे आता एक थोडंसं खोलात बघायला गेलो तर त्या काळी स्वच्छता एवढं बघितली नाही जायची, त्यामुळे तिथे बऱ्याचदा जेवणाच्या टेबलावरती पक्षी आणि किंवा मांस अशा वेगवेगळ्या गोष्टी असायच्या. पण त्या काळात कसं होतं जसंच्या तसं त्यांनी तिथे उभं करून दाखवलं. आणि असं वाटतं की हे आता ते ताट सजलं आणि जाऊन बसावं अशा पद्धतीने त्यांनी ते सजवलं. म्हणजे ऍक्च्युअल त्याला कसं इतिहास होता हे जर आपण दृश्य स्वरूपात माणसांच्या सहाय्याने दाखवू शकलो तर ते अधिक आपण त्याच्या जवळ जाऊ असं त्याच्यातनं म्हणायचं. नक्कीच नक्कीच. म्हणजे गडकिल्ल्यांवर गेल्यावरती ते तर बोलणार नाहीयेत, मग तुम्हाला तिथे काहीतरी क्रिएट करावं, काहीतरी बनवावं लागेल की इथे कुठची लढाई झालेली किंवा कशा पद्धतीची झालेली. सो म्हणजे आपण गेलो कुठल्या किल्ल्यावर आणि खरे खरे मावळे येऊन आपल्याला काय काय सांगतायत, हे किती टेम्पटिंग आहे. आता संबंधित म्युझियम जरी उभारले ना तर तेही फायद्याचं होऊ शकेल. दूरदृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांची दूरदृष्टी सगळ्याच बाबतीतली, ह्याच्याबद्दल नितांत आदर आपल्या सगळ्यांच्या मनात यासाठी आहे की ते वाचत असताना आपल्याला असं वाटतं की हे इतक्या आधी यांना कसं कळलं असेल. याबद्दल मॅडम तुम्ही काय सांगाल? कारण हा गुण विकसित करणं हे वाटतं तितकं सोपं नाहीच आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? दूरदृष्टी म्हणजे मला मुख्यत्वे करून असं सांगायचं की प्रत्येक मोहिमेच्या अगोदर, म्हणजे अफजल वधाच्या अगोदर तर हे गंडांतर आहे, मी इथून परत आलो नाही, म्हणजे अफजल किंवा मी ह्या दोन शक्यतांमध्ये जर मी इथून पुढे आलो नाही तर राज्य कसं चालेल ह्याची पण काय म्हणतात सोय करून ठेवलेली दिसते.
प्रत्येक मोहिमेच्या आधी शत्रू असा येईल किंवा होऊ शकतो, शत्रू इतकं सैन्य आहे. आणि म्हणजे प्रत्येक आपण जर लालमहालावरचा रात्रीचा छापा पाहिला तर खूप पूर्वनियोजन आहे आणि पूर्वनियोजन दूरदृष्टीतूनच आलेलं आहे. म्हणजे लालमहालावर छापा करताना तो दिवस रमजानचा असावा, म्हणजे जेवणाच्या आणि झोपण्याच्या सोयी आहेत त्याचा आपल्याला फायदा होईल. इथपासून अगदी बाबाजी मुदल कुठनं जातील आणि 400 मावळे घेऊन मी कुठून जाईल, आणि मग जेव्हा मी तिथनं बाहेर पडेन तेव्हा आमचा पाठलाग कसा केला जाईल, आणि जो राजमान्य मार्ग आहे तिथनं जर पाठलाग होत असेल तर हातात तुरी देऊन आम्ही कसं सुटकू शकू. म्हणजे प्रत्येक मोहिमेमध्ये जे प्लॅनिंग आपल्याला दिसतं, नियोजनबद्धता आपल्याला दिसते, ती तर वाखाणण्यासारखीच आहे. पण थोडासा वेळ घेऊन मी सुट्टीकडे अशासाठी येईन, कारण सुरत लूट या प्रसंगाने शिवाजीच्या चरित्राला बऱ्याच मोठ्या मोठ्या माणसांनी बरेच वेगळे आयाम प्राप्त करून दिले. पण सुरत लूट, सुरतीचा जो सगळा प्रकार आहे तो सांगताना मला सांगावंसं वाटतं की सुरत लूट चालू असताना मोहनदास पारेख नावाची मुसलमान व्यक्ती त्या ठिकाणी मृत पावलेली होती. तर महाराजांनी त्याच्या वाड्याला हात लावला नाहीच, शिवाय त्याच्या शवाची जी अंत्यविधी आहे तो त्याच्या धर्मानुसार पार पाडला. ह्या ज्या गोष्टी आहेत या मला वाटतं खरंच म्हणजे हे सगळं धर्मातीत आहे. म्हणजे हे फार गरजेचं आहे समजून घेणं की 20 पिंप होती अशी माहिती बहिर्जी बोहराने दिलेली होती, बहिर्जी नाईकाने दिली होती की बहिर्जी बोहरा नावाचे जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे 20 पिंप आहेत. तर मग कसं प्लॅनिंग असेल, किती वेळ तिथे थांबायचं, कसं तिथनं पटकन निघायचं, हे फार गरजेचं आहे समजून घेणं. म्हणजे शिवचरित्रामध्ये दूरदृष्टीला निश्चितपणे महत्व आहे. या सगळ्यामध्ये म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेव्हा आपण मराठी शिकत असतो, कॉलेज लेवलला असेल किंवा शाळेत, तेव्हा साधारणतः एक पहिला दुसरा धडा सुद्धा हा शिवरायांवर आधारलेला काहीतरी असतो आणि त्याच्यामध्ये पत्र शिवरायांची वेगवेगळ्या व्यक्तींना लिहिलेली. मग त्यांनी त्यांच्या सैनिकांसाठी जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा इतके त्याच्यामध्ये डिटेल्स होते की तुम्ही झोपत असताना दिवा कुठे लावून ठेवला पाहिजे हे सुद्धा, जेणेकरून आगीचा प्रसंग येणार नाही. हे जे एक सगळ्यांच्या बरोबर जाणं किंवा प्रत्येक एका साखळीच्या टोकापर्यंत जाण्याचा जो एक गुण आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? की सगळ्यांना माहित, शिवाजी महाराजांना सगळे कसे आहेत ते माहिती आहे. मी पहिल्यांदाच म्हटलं ना की व्यक्ती ओळखण्याची पारख आणि प्रत्येक व्यक्तीचे ते अविशिष्ट गुण आहेत ते त्या ठिकाणी वापरून घेणं, हा गुण महाराजांच्या ठायी आपल्याला फार दिसून येतो. आणि व्यक्ती शिवाजींसाठी जीव द्यायला पण तयार होतो. म्हणजे अनेक ठिकाणी आपण असं पाहतो, कारण सगळ्यांच्या मनात भावना ही आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जो आहे तो वाचला पाहिजे. आणि सैनिकांना हा ठाम विश्वास आहे की माझं कुटुंब वाऱ्यावर पडणार नाही, यानंतर माझ्या पत्नीची चोळी बांगडीची किंवा मुलांची जी खानपानाची शिक्षणाची सोय जी आहे ती होणार आहे. हे असं असताना सुद्धा एखादी व्यक्ती खूप पराक्रमी आहे आणि म्हणून तिच्या मुलाला केवळ त्या व्यक्तीची ती मुलगी आहे म्हणून प्रशासनात घेण्यात आलेलं नाहीये. म्हणजे अनुवंशिकतेला जी काट दिलेली आहे. 2 अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. अगदी आपण थोडक्यात सांगू कारण आपण शेवटाकडे येतो. 2 अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत की वतनदारी, जहागिरी या सगळ्या पद्धती मोडून काढून मराठ्यांना किंवा मराठी अर्थात महाराष्ट्रात राहणारे लोक यांना जमिनीवर आणणं हे फार गरजेचं होतं. एक सन्मान करणं ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि जे गुणी आहेत मग ते कुठल्याही जातीचे धर्माचे असू देत त्यांना गुणांच्या जोरावर पुढे जाऊ दे, उपेक्षू नको गुणवंत अनंत, तेच झालेले आहेत त्या ठिकाणी. आपल्याकडे शेवटची 4 मिनिटं आता असताना स्वप्नील मला तुम्हाला असं विचारायचंय की आताच्या ह्या पिढीचा एकंदरीत या गड किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? अजूनही त्यांच्यामध्ये ती सकारात्मकता आहे का तिथे येण्याची? आणि जर ते तिकडे येणार असतील तर कुठल्या कुठल्या गोष्टी अजून तिथे घडल्या पाहिजेत पर्यटनाच्या दृष्टीने, जेणेकरून ही ऊर्जा चॅनलाइज होईल? काय वाटतं तुला? खूप छान प्रश्न आहे. गडकिल्ल्यांवरती आता हळूहळू सोशल मीडियामुळे, इंटरनेटमुळे गडकिल्ले तरुणाईपर्यंत पोहोचले. फक्त मग त्याचा व्यवस्थितपणे, योग्यपणे वापर झाला पाहिजे असं वाटतं. जसं की आपल्याकडे पर्यटनाचे अँगल बरेच आहेत, त्याच्यातला एक महत्वाचा अँगल आहे साहसी खेळ. साहस, ऍडव्हेंचर स्पोर्ट तेवढा डेव्हलप नाही झालाय आपल्या किल्ल्यांवरती किंवा सह्याद्रीमध्ये. म्हणजे बऱ्याच आपण पर्यटनाला जाताना काय वाटतं आपल्याला की आपल्याला राहायला हॉटेल असावं किंवा सगळ्या सुखसोयी असाव्या. सो इथे आपण कुठेतरी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी किंवा कम्फर्ट झोन मध्ये येऊन जातो. तर मला असं वाटतं की
तसं प्रत्येक गड किल्ल्यांवर एकतर शक्य नाहीये हॉटेल बांधणं आणि तसं होईल नाही, कारण त्याचा वापर त्यासाठी नव्हता. गड किल्ले लढले आहेत, रक्तरंजित आहेत ते. तर मला असं वाटतं की ऍडव्हेंचर स्पोर्ट, साहसी खेळ जर डेव्हलप झाला, ट्रेकिंग ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्रात असा एकही किल्ला नाहीये ज्याला बरेच दिवस लागतात चढायला. साधारण आपण ऍव्हरेज पकडूया की 2 ते 4 तासांमध्ये आपण किल्ल्यावरती जातो. वेळेचं नियोजन केलं तर भल्या पहाटे सुरू केलेला ट्रेक संध्याकाळपर्यंत येऊ शकतो. सो अशा पद्धतीने जर साहसी खेळांना बघितलं तर किल्ल्यांकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आपली कस लागते, डायरेक्ट रस्त्यानं अपेक्षित करता खालून किल्ला वर चढणं, ह्यातही वेगळा आनंद आहे. कुठेतरी आपण हेही अनुभवू शकतो की किती मेहनत होती ह्यासाठी इतिहासामध्ये, नाही का? मॅडम, जाता जाता शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे आहेत. काय सांगाल गुणवैशिष्ट्यांबद्दल? जर आपल्याला आजच्या चर्चेचा वाइंडअप करायचा असेल तर काय सांगाल? ध्येयासक्ती, आपल्या उद्दिष्टाप्रती ध्येयासक्ती असलीच पाहिजे. महाराजांचं वर्णन करताना जे कायम म्हटलं जातं की शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचे 8वे रूप, ते खरी गोष्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रशासन कौशल्य दिसत नाहीये, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त रणनीती दिसत नाहीये, प्रसंगी कूटनीती आहे. ह्या सगळ्या गुणांचा समुच्चय त्या ठिकाणी आहे. तर आजच्या युवकांनी थोडंसं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सहसा एका व्यक्तीमध्ये हे सगळे गुण फार कमी वेळा असतात, पण किमान पक्षी त्यातला एखादा जरी तो गुण आपल्याकडे आहे, तो अधिकाधिक डेव्हलप कसा करता येईल आपल्याला, ते फार गरजेचं आहे. आणि त्यांच्या एवढ्या सगळ्या गुणांमधला एक जरी गुण सचोटीने आपण पुढेपर्यंत नेऊ शकलो, त्याप्रमाणे तव तेजाचा एक किरण दे, खरंय, तर आपण पुढे जाऊ शकतो. खरं तर आज एक निमित्त आपण म्हणू, खरं सुरुवात आपण कधीही करू शकतो, पण जर आज आपण शिवचरित्र जे कुठलं आपल्याला पटतंय किंवा आपल्यापर्यंत आहे ते जर एकटं वाचायला सुरुवात केली ना, तर मला वाटतं आपल्यामध्ये होणारा बदल हा खूप मोठा असेल. खूप इन्स्पिरेशन्स, मोटिवेशन्स मिळणार आहे ते सगळं. आजच्या कार्यक्रमात खूप छान चर्चा झाली. ती आपल्या प्रेक्षकांना कशी वाटली ते कळवण्याचं माध्यम कुठलं आहे ते आपल्यासाठी सांगते. आता वेगवेगळी माध्यमं आहेत तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. फेसबुक पेजला व्हिजिट करा www.facebook.com/ddsahyadri. आपला ईमेल आयडी आहे sakhisahyadri@gmail.com. युट्यूबला तुम्ही हा कार्यक्रम नंतर पुन्हा बघू शकता. आज रात्री पुन्हा प्रक्षेपण होतच त्याचं. www.youtube.com/ddsahyadri. तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आपलं ट्विटर हँडल आहे @ddsahyadri. वेगवेगळी माध्यमं आहेत. कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीची. दोघं इथे आलात. खरं तर छत्रपतींबद्दल एका तासात बोलणं खरंच शक्य नाहीये, पण त्यातल्या त्यात आपण प्रयत्न केला आणि ही शिवजयंती आपण इथे साजरी केली. दोघांचे मनापासून आभार मानते. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपली भेट होतच राहणार आहे. आजच्या कार्यक्रमाबाबतीच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आम्हाला. आज इथेच थांबतो आहोत. नमस्कार.